जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रांगण्या या ठिकाणी दुर्ग शिलेदार बुदरगड यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जातो। यावर्षी एक खास उपक्रम म्हणून आम्ही दुर्ग शिलेदार बुदरगड, वर्ल्ड फॉर नेचर पुणे आणि सारथी त्याचबरोबर जवाहर हायस्कूल निळपण या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी 1350 बिया सीडबॉल या ठिकाणी तयार करत आहोत। मुलांना या ठिकाणी निसर्गात प्रति एक प्रेम निर्माण व्हावं, झाडं लावण्याची एक त्यांना संधी मिळावी, वेगवेगळ्या जातीच्या बिया त्यांना लक्षात याव्यात यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आम्ही करत आहोत। निसर्गातून ह्या बिया रुजल्या जातात, प्राणी पक्ष्यांच्या विष्ठेतून त्या रुजल्या जातातच, पण वाढतं हे ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेता किंवा या वर्षीचं तापमान लक्षात घेता झाडांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यांच्यामध्ये थोडीशी भर व्हावी म्हणून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। मुलांच्या माध्यमातून ही सीडबॉल या ठिकाणी तयार केले जात आहे। दरवेळी जवाहर हायस्कूल निळपण हे दुर्ग शिलेदार बुदरगड आणि वर्ल्ड फॉर नेचरसाठी सहकार्याची भूमिका नेहमी बजावत असतं। याही वर्षी हे सीडबॉलसाठी ही विद्यार्थी आमचे जवाहर हायस्कूल निळपणचे विद्यार्थी या ठिकाणी सीडबॉल तयार करत आहेत। याचा योग्य उपयोग आम्ही 6 जून रोजी रांगण्या किल्ल्यावर या सीडबॉलची रुजवून करणार आहोत आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 जून रोजी रांगणा किल्ल्यावर सर्वांनी उपस्थित राहावं आणि या सोहळ्याचा आनंद लुटावा। नमस्कार। मी आहे युवराज पाटील, जवाहर हायस्कूल निळपणचा स्वच्छता मॉनिटर। आम्ही सीडबॉल तयार करत आहोत। आम्ही पावसाळ्यामध्ये आमच्या शेजारच्या जंगलामध्ये ते सीडबॉल रुजवणार आहोत। त्यामुळे वृक्ष लागवड होते, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। मी स्वच्छता मॉनिटर आले.